एकीचं बळ काय असतं आणि या एकीच्या जोरावर कोणतेही अशक्य वाटणारं काम अगदी सहजपणे पार पाडता येतं याचं मूर्तिमंत प्रत्यय आलाय तो आंबेगाव तालुक्यातील एका गावामध्ये। काय आहे ही एकीची कथा पाहूयात। आंबेगाव तालुक्यामधील बारमाही बागायत गाव म्हणून ओळख असणारे जारकरवाडी गाव, गावाच्या एकीमुळे पुन्हा एकदा गाव चर्चेमध्ये आलंय। या गावामधील तरुणांनी नव्या जुन्याचा मेळ साधत गावामधील मारुती मंदिर, गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केलाय। या कामी गावामधीलच काही दानशूर व्यक्तींसह माणसी 100 रुपयांपासून वैयक्तिक 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत गावामध्ये करत गावातील या दोनही मंदिराचा कायापालट करण्यात आलाय। नुकताच या दोनही मंदिरामध्ये गणपती बाप्पा आणि मारुतीराया या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण करण्यात आलं। स्मार्ट व्हिलेजच्या दृष्टीनं प्रवास करणाऱ्या या गावानं आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकत डीजे बंदी, गुलालबंदी करत पारंपरिक पद्धतीनं मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढली। महिला भगिनींनी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेत फुगड्या घालत मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवलाय। संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूप जपत गावामधील तरुणांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमामध्ये तनमन धनानं सहभाग घेतलाय। या कार्यक्रमासाठी यथाशक्ती मदत केलेल्या व्यक्तींचा या प्रसंगी गावाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला। या मंदिरांसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 9 लाखांची मदत केली आहे। या निमित्तानं गावाच्या वतीनं त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती उषाताई कानडे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजकिले, जिल्हा नियोजन समितीचे अरुणभाऊ गिरे आदी मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून गावकऱ्यांनी जपलेल्या या एकीचं तोंड भरून कौतुक केलंय। तसेच आगामी काळामध्ये ही एकी अशीच टिकून ठेवत गावाचा विकास साध्य करा, गावाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी ग्रामस्थांना दिली आहे। यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी लेझिम सादर करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली। तसेच या प्रसंगी सादर झालेल्या एकपात्री समाज प्रबोधनपर भारुडानं उपस्थितांच्या डोळ्यामध्ये चांगलंच अंजन घातलंय। या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सरपंच रुपालीताई भोजणे, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामधील तरुणांनी पुढाकार घेत यशस्वीपणे पार पाडलाय। 21व्या शतकामध्ये जग कितीही झपाट्यानं बदललं तरी अध्यात्म हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि तो खऱ्या अर्थानं तेव्हाच पक्का होईल जेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून सामाजिक एकतेचा वसा जोपासला जाईल। तेव्हा जारकरवाडीकरांनी जपलेला हा वसा इतर गावांनीही जपावा हीच अपेक्षा। हायवेचा प्रश्न असेल, ही सगळी कामं करत असताना माझ्या दृष्टीनं गावाला 1.5-2 लाख रुपयाचं पत्रा शेड हे सुद्धा तेवढंच माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे। 5000ची रेल्वे, 5000 कोटीची किंवा 3 लाखाचं पत्रा शेड तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढेच लोकांना आपुलकी वाटली पाहिजे, हे माझं तत्व राहिलेलं आहे। मी जास्त काही बोलत नाही, एक चांगलं काम केलं, गाव एकत्र आलं, गावाला कुठंतरी सगळ्यांना एक ईर्ष्या आहे की आम्हाला आमचं गाव पुढे आलं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांना सहभाग असावा। मी तर राजकारण यावं असं म्हणणार नाही, आमदारांनी त्यांचं कंट्रीब्युशन करावं, खासदार म्हणून मी पण जबाबदारी उचलावी, पंचायत समिती सदस्य म्हणून रवींद्र करंजकिले त्यांनी पण काम करावं, जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांनी पण काम करावं। राजकारण बाजूला ठेवून गावाचा विकास करायचं जर ठरलं तरच खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस येतील आणि ते लांब नाही। संतोष पाचपुते, सी 24 तास, पारगाव।